ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अध्यक्ष महोदय, एखादी पाणी पुरवठा योजना कशी चालू नाही याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे ही आमची 44 गाव पाणी पुरवठा योजना आहे। आमच्याकडे उपसाचे 2 पंप आहेत। एक पंप 2 लाख लिटर दर तासाला उपसा करतो, म्हणजे दिवसाकाठी हे दोन्ही पंप मिळून 80 लाख लिटर पाणी उपसू शकतात। त्या आमच्या धरणामधनं पाणी पुरवठा करणारे जेवढी काही पाण्याची मागणी आहे ती 90 लाख लिटर आहे आणि स्टोरेजेस जे आहेत ते मंत्री महोदय ते फक्त 55 लाख लिटर आहे। म्हणजे रोजचा उपसा 80 लाख लिटर होऊ शकतो आणि वितरित जेवढं करण्याची कॅपॅसिटी आहे ती फक्त 55 लाख लिटर आहे। तरी रोजचं वितरित होणारं पाणी हे 5 ते 10 लाख लिटर पेक्षा जास्त नाही। म्हणजे ह्या योजनेतलं 80% पाणी रोज वाया जात आहे। याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे याचा माझा पहिला प्रश्न आहे की याची आपण काही ऑडिट करणार आहात किंवा याच्या काही जबाबदाऱ्या निश्चिती करणार आहात का? कारण त्या गावांना 8-8, 10-10 दिवसानंतर पाणी देण्याचं यांनी शेड्यूल केलेलं असताना 15 दिवसानंतर कधी कधी महिन्याभरानंतर त्याला पाणी मिळतं। त्याच्याही पुढे जाऊन अनेक वेळा जर कुठे ब्रेकेजेस झाले, कुठे काही लिकेजेस झाले तर 15-15, 20-20 दिवस यांना लिकेज काढण्यासाठी जातो, म्हणजे त्या गावाला महिन्याभराने पाणी मिळतं। आज 2022 मध्ये जवळजवळ 15 कोटी रुपये याच्या एक नवीन पंपसाठी आणि पाईपलाईन दुरुस्तीसाठी त्याचं टेंडर निघालं होतं। त्याची कार्यकाळाची मर्यादा 23 पर्यंत होती। आज 2025 उलटूनही ते काम पूर्ण झालेलं नाही। अशा ठेकेदारांवर आपण काय कारवाई करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या योजनेवर मागच्या अनेक वर्षांपासून जे पाणी कोणाच्या संगनमताने असेल किंवा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलं नाही, म्हणजे एखाद्या गावाला 1 इंची पाईपलाईनचं कनेक्शन पण देत नाही आणि वाड्या वस्त्यांना इल्लीगली त्याला 3-3, 4-4 इंची कनेक्शन देत आहेत। याची आपण 1 महिन्यामध्ये चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? एवढे माझे प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, माननीय आहेर साहेबांनी विचारलेला प्रश्न हा चांदोड तालुक्यातील 14 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेबाबतचा हा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, जरी 44 गावांची योजना ही असली तरी टंचाईच्या वेळेस 14 अतिरिक्त गावांना त्यावेळेस 4 महिने पाणी द्यावं लागतं। असं एकूण मिळून ही 60 गावांची योजना आहे। चांदोड तालुका हा अवनप्रवर्षणग्रस्त तालुका असून सध्याची भूजलाची परिस्थिती पाहिली तर त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आज सध्या पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भासते, ही गोष्ट सत्य आहे। ही योजना 1996 साली अध्यक्ष महोदय मंजूर झाली। त्यावेळेस या योजनेची किंमत ढोबळ पकडली तर 29 कोटी 6 लाख रुपये होती। त्यानंतर मार्गस्थ 8 गावांना 2001 चांदोड पासून 44 प्रादेशिक योजनांचा समावेश करण्यास त्याला मान्यता देण्यात आली। तदनंतर आवश्यक तांत्रिक बदल करून 34.99 कोटीची किमतीची पुनर्संशोधन योजना करून त्याला प्रशासकीय मान्यता 2007 साली देण्यात आली। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं म्हणलं जातं की सभासद ज्यावेळेस सभागृहामध्ये काही माहिती देतो तर ती सत्य मानायची असते। त्यांनी सांगितल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की 55 लाख लिटर पाणी या ठिकाणी उचललं जातं, पण प्रत्यक्षात तेवढं पोहोचत नाही। तर आपण त्याचं पाण्याचं ऑडिट करणार का? तर निश्चितपणाने महिन्याभराच्या आत त्याचं ऑडिट केलं जाईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मांडली की ज्या ठेकेदाराने या ठिकाणी पंप सेटच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये 13 कोटीचं जे टेंडर या ठिकाणी निघालं होतं ती कारवाई त्यांनी पूर्ण केली नाही। त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि ज्या अधिकाऱ्यांच्या भरोशावर या ठिकाणी त्यांचं म्हणणं की काही ठिकाणी मागणी केल्यानंतर कनेक्शन मिळत नाही, पण काही काही ठिकाणी किंची पाईपलाईन या ठिकाणी केलंय तर त्याचीही चौकशी केली जाईल। कोणताही मोठा अधिकारी असो, लहान अधिकारी असो, जर तो त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर त्यांना सुद्धा निलंबित करण्यात येईल।